पण पुण्य मला काय समजत नाही. मला फक्त एकच समजतं, माझं पोट कसं भरायचं आणि माझ्या बायका पोरांची पोट कशी भरायची. नारायण नारायण. तर मग ठीक आहे, तुझी बायको आणि मुलं तुझ्या पापाचा वाटा घ्यायला तयार आहेत का? नारायण नारायण. हे बघ गोसावड्या, हे मला काय माहित नाही. मग असं कर, त्यांना जाऊन विचार की मी जे पाप करतो ते तुमची पोटं भरण्यासाठी, तुमच्यासाठी मी वाटमारी करतो, खून करतो, त्यामुळे मला पाप लागतं. तुम्ही माझ्या पापात वाटेकरी व्हाल का? जा जा, विचार त्यांना आणि मग मार मला. नारायण नारायण. हे गोसावड्या, तुका मला याला समजलं का? मी विचारायला गेलो मग तू इथून पळशील. नारायण. हे बघ, मी माझ्या बायका पोरासनी विचारून येतो, पण तू इथून हलायचं नाही. जर का हल्लास तर मेलास म्हणून समज. ठीक आहे, तू परत येईपर्यंत मी इथेच थांबतो. नारायण नारायण. हे बघ गोसावड्या, या डोंगराच्या पल्याड माझं घर आहे. हा गेलो आणि हा आलो बघ, पण हलायचं नाही इथून, समजलं की नाही? आणि निघाला वाल्याकोळी आपल्या घरी विचारण्यासाठी आपल्या बायका मुलांना, व्हाल का माझ्या पापात वाटेकरी? एक कारभारली तू माझी बायको नव्ह, आणि ही माझी पोरं आहेत ना. अगं तुमचं पोट भराय पाहिजे म्हणून मी वाटमारी करतो, लोकांना वाटेत अडवून शान ठार मारतो मी. कारभारली, मला आज एक गोसावी भेटला, तो म्हणला की तू असं करतो म्हणजे तुला फार पाप लागतं. जाऊन विचार तुझ्या बायको आणि पोरासनी, तुझ्या पापात वाटेकरी होत्याल का म्हणून. हे कारभारनी, हे पोरानू, तुम्ही व्हाल ना माझ्या पापात वाटेकरी? अरे मी हे समजा तुमच्यासाठी करतोय, व्हाल ना माझ्या पापात वाटेकरी? हे बघा, आम्ही नाही सांगितलं तुम्हासनी आमची पोटा भरा या वाटमारी करा म्हणून. आम्ही तुम्हाला खून करायला बी नाही सांगितलं. मग आम्ही कसं म्हणा तुमच्या पापात वाटेकरी? अरे पोरानू, तुम्ही तरी व्हाल का माझ्या पापात वाटेकरी? आम्ही नाही होणार तुमच्या पापात वाटेकरी. मी नाही होणार. गोसावी बरोबर बोलत होता. आणि वाल्याकोळी निघाला परत जंगलात भेटायला देवऋषी नारदांना. महाराज, तुम्ही म्हणलं ते समजा खरं निघालं. महाराज, माझ्या पापात कुणीच वाटेकरी व्हायला तयार नाही. आता मी काय करू महाराज? आले कोणी तुमच्या पुढे शरण आला महाराज, मला तुम्हीच रस्ता दावा महाराज, तुम्हीच रस्ता दावा. नारायण नारायण. वाल्या, आतापर्यंत तू खूप पाप केलीस, अनेक जीवांची हत्या सुद्धा केलीस तू.